जय ज्योती, जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. मी शिला जयकुमार चर्चन, परतवाडा, सत्यशोधक समिती अध्यक्ष. आज 11 एप्रिल, महात्मा फुले जयंतीनिमित्त ज्योतिरावांनी सत्यशोधक चळवळ सुरू का केली यावर मी 2 शब्द सांगणार आहे. मैत्रिणींनो, ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजाची 24 सप्टेंबर 1873 स्थापना केली. त्याला कारणही तशीच आहे. त्यांनी अनेक ग्रंथाचे लिखाणसुद्धा केले आहे. शेतकऱ्यांचा सूड, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म इत्यादी ग्रंथातून त्यांनी समाज प्रबोधन केले आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पाहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेही ध्येय गाठायचे असते. ध्येय नसलेले लोक साबणाच्या फेसासारखे असतात. काही क्षणापुरते दिसतात आणि काही क्षणानंतर ते नाहीसे होतात. नवीन विचार दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा संघर्ष आहे. असे अनेक प्रगल्भ विचार ज्योतिरावांनी मांडले असून या विचारांचा सन्मान करून ते आचरणात आणल्यास अनेक गोष्टींनी काळाबरोबर आपण परिपक्व होऊ शकतो. म्हणून महात्मा फुले यांचे कार्य नवीन पिढीने वाचावे आणि आजच्या युवा पिढीला त्यांच्या विचारांचीही खरोखर नितांत गरज आहे. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना व मागास जातीतील लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. संताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये क्रांतिकारक ज्योतिराव फुले यांचे मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रिसूत्रीवर त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. एकंदरीत त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असे आहे. ज्योतिरावांना कुठलाही भेदभाव मान्य नव्हता. स्त्री पुरुष भेद त्यांना मान्य नव्हता. ते आपल्या अखंडात म्हणतात, स्त्री पुरुषामध्ये निवड नसावी, गुन्हे आदरावी सर्व काळ. स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंब पोसावे आनंदाने. मानवी हक्कावर इसवी सन 1791 थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला आणि तेव्हा सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले आणि ते म्हणतात, निर्विकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी. या महाराष्ट्रातील समाज मनावर अनेक धार्मिक घडामोडींचा प्रभाव दिसून येतो. ज्या काळात वेदांना, ऋग्वेदातील ऋचांना मानवी मनाच्या ओठांचा स्पर्श होत होता, परंतु माणसाचा स्पर्श विटाळ होत होता, अशा काळात माणसाला माणसाशी जुळण्याचं काम ज्या धर्माने केलं, ज्या समाजाने केलं, ज्या समाजात सत्व आणि तत्वहीन समाजात नवतत्वाची पेरणी करण्याचं काम केलं, तो समाज म्हणजेच सत्यशोधक समाज. मैत्रिणींनो, म्हणूनच महर्षी रामजी शिंदे यांनी सत्यशोधक युगपुरुष ज्योतिराव फुलेंची थोरवी त्यांनी त्यांच्या गीतातून मांडली आहे. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला.